छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले पैठणचे नाथसागर धरण जायकवाडी आज दुपारपर्यंत जवळपास 96% भरले असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पैठणचे जायकवाडी धरण लाखो शेतकऱ्यांना वरदान ठरले। या धरणातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे व गोदावरी नदीतून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना पाणी मिळते। पैठणच्या नाथसागरात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून व नदीतून पाणी येते। गोदावरी नदीवर असलेल्या जोगलादेवी बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता 10 दशलक्ष घनमीटर, मंगळूर बंधाऱ्यात 25 दशलक्ष घनमीटर, राजाटाकळी बंधाऱ्यात 10 दशलक्ष घनमीटर, लोणी सावण बंधाऱ्यात 10 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता आहे। या पाण्याने दोन्ही काठावरच्या आजूबाजूच्या असलेल्या जवळपास 6000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होतोय। यामुळे शेतकरी समाधानी झालेत। याबरोबरच शेतकऱ्यांना गोदावरी नदीवरील बंधारे व डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी मिळते। जालना जिल्ह्यासह बीड, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड येथे 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान अनेक गावात मुसळधार पाऊस तर काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीवरील उच्च व निम्न पातळीचे बंधारे ओव्हरफ्लो झालेत। याबरोबरच गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहते। यामुळे गोदाकाठच्या व परिसरातील अनेक गावांचा वर्षभरासाठीचा बागायती शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जायकवाडी प्रकल्प पैठण जवळपास 96% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व ऊर्ध्व भागातील धरणामधून येणारी आवक बघून कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे। तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा जायकवाडी धरण नियंत्रण कक्ष पैठण यांनी दिला आहे।